श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो, नेमकं काय होते आणि काय असतं नेमकं, कधी जातो आत्मा शरीराला सोडून. आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोडले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे. त्याला आपल्या माणसांची आठवण येते काय, हे सगळं आपण या भागांमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग बघूया. असे म्हणतात त्यांना खूप वेगवेगळे प्रवास असतात. त्यामध्ये आपण सारखे जर त्यांची आठवण काढत राहिलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो. तर हे नेमके काय असते हे आपण बघणार आहे. तर प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश हा गळून पडतो. जसे की एखादे परिपक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जसे जमिनीवर पडते तसे अगदी. यावेळेस देहातील 10 प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडतात आणि आत्मा हा 4 कोशासह सूक्ष्म देह धारण करून आपल्या शरीराबाहेर पडतो. तेव्हा या देहाला मरण येते. आत्मा हा अजरामर आहे. देहाभोवतीच हा आत्मा घुटमळत असतो. घरात रडारड सुरू होते. शेवटी स्मशानभूमीत या देहावर अग्निसंस्कार करतात. आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो, म्हणून याला अंत्येष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ. आता बघा, प्रत्येकच ठिकाणी असं आहे की घरातील स्त्रियांना हे स्मशानभूमीवर जाऊ देत नाही. फक्त अंत्यसंस्कारासाठी हे पुरुषच जातात आणि पुरुषच हे संस्कार त्या देहावर करतात. तर आपल्याला माहीतच नसतं की ॲक्च्युली तिथे काय घडतं. तर नेमकं काय होतं तिथे हे आपल्याला माहीत होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर अंत्येष्टीच्या वेळी म्हणजे आता जे सांगितलं, अंत म्हणजे शेवट आणि इष्टी म्हणजे यज्ञ. तर अंत्येष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ असा असते की मेलेल्या व्यक्तीला संबोधून ते मंत्र आहेत, कारण आत्मा तिथेच हजर असतो आणि ते सर्व तो पाहत असतो. तेव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहिलेला नाही. तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे असं म्हणतात. आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळून टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात. जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजे डावी प्रदक्षिणा घालतो. यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक भोग पाडतात. अशा 3 प्रदक्षिणा करतात आणि त्या 3 प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात. मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात. तेव्हा त्या माठाचा फट्ट असा आवाज होऊन तो फुटतो. याला घटस्फोट असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की नवरा जिवंत किंवा बायको असतानाच घटस्फोट होत असते, तर हा घटस्फोट कुठला? तर हा घटस्फोट म्हणजे देह आणि आत्मा यामध्ये घटस्फोट असतो. या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला, आता तुम्ही इथून जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामध्ये बांधतात. याला अश्मा असे म्हणतात. त्यानंतर प्रेताला जाळले जाते. आत्मा हे सगळं पाहत असते. त्याला आपला देह जळताना पाहून फार वाईट वाटते. त्याला रडायला येते. आता तुम्ही म्हणाल की आत्मा रडत असतो का? तर आत्मा अजूनही 4 कोशांमध्ये बद्ध आहे व यात मनोमय कोश असल्यामुळे वासना भावना असतात. प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो. तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो, मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्मावर बसतो. म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात. 10 दिवस हा आत्मा तेथे बसलेला असतो. घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. याला नमस्कार करून आलेली मंडळी निघून जातात. घरातील माणसं अंघोळ करून पिठलं भात खायला मोकळी होतात. पण पुढे काय होते? अश्मा घराबाहेर ठेवतात. आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघून जातात व घरातील मंडळी पिठलं भात खाऊन दुःख करीत बसतात. पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात, कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात, असा सर्वदूर समज आहे आपल्याकडे. पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे. लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही. त्याची प्रक्रिया आहे, ती आपण पुढे पाहणार आहोत. आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक आहे.
आता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून व्यक्तीचा फोटो लावला जातो, पण पुरातन काळी फोटो काढण्याची काही सोय नव्हती. म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक आत्मज्योत म्हणून पंथीमध्ये ती ज्योत 10 दिवस तेवत ठेवत होते. कारण 10 दिवस आत्मा घराच्या अश्म्यावर असतो आणि 10 दिवसानंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होत असतो. त्या 10 दिवसात अनेक नातेवाईक, मित्र मैत्रिणी, परिवार भेटायला येतात. घरातील मंडळी रडत असतात. आलेली मंडळी गेलेल्या व्यक्तींबद्दल घरात चांगलं बोलतात. बाहेर पडलं की नको ते बोलतात. हे सगळं तो आत्मा पाहत असतो आणि ऐकत पण असतो. आपल्याबद्दल कोण खरं बोलत आहे, कोण खोटं बोलत आहे, कोण खरं खोटं रडतो, हे सगळं त्याला कळत असतं. त्यामुळे त्याला खूप दुःख होतं आणि रडायला येते. या 10 दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशासकट करावं. 10व्या दिवशी त्या आत्म्याला घेऊन घाटावर जातात. तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे, म्हणजे दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढावेत. या घाटावर जो विधी केला जातो तो म्हणजे काय असतो? 10व्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेऊन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी संस्कार करतात. आता ते संस्कार म्हणजे काय असतात ते आपण बघणार आहे. एकाने शंका विचारली की क्षौर का करतात, तर त्याचे उत्तर असे आहे की जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठान करतो, तेव्हा क्षौर करावे. कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत. आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापे करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात. म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे. अजूनही संन्यासी दर अमावस्या व पौर्णिमेला क्षौर करतात. क्षौर म्हणजे दाढी मिशा करणं, दाढी करणं, केस कापणे. पण आता केस वाढवण्याची फॅशन आहे. एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला आणि दाढी मिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरुण आपले डोकं भादरून मिशे काढून टाकतील, बाप जिवंत असताना सुद्धा. थोडक्यात एका जीवाला सद्गती देणं हे सुद्धा पुण्यकर्मच आहे. त्यामागचा दुसरा हेतू हा असा असतो की गेलेल्या माणसाबद्दलची जी कृतज्ञता भावना, प्रेम मुंडन करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. 10व्या दिवशी 3 पिंड करून त्याच्या शेजारी हा आश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामध्ये विलीन करतात आणि त्याला असे सांगितले जाते की तुमचा देह जाळून टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे, आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही, आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा. अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन कावडा त्या पिंडाला शिवतो, अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावड्याला जवळ येऊ देत नाही. कावळा आणि कुत्रा हे 2च प्राणी असे आहेत की त्यांना मृत्यू व आत्मा दिसतो. म्हणून कुणी मरणार असेल तर तिथली कुत्रे बेसूर रडतात. कावळा शिवल्यानंतर मग सगळे त्या आश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्यावरून पाणी देतात. त्याला तर्पण असे म्हणतात. आता एकाने प्रश्न विचारला की अंगठ्यावरूनच पाणी का देतात? तर त्याचे उत्तर असे आहे की देवाला, ऋषी आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची 5 बोटं आहेत. त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट, ज्याला आपण तर्जनी म्हणतो, ही 2 बोटे पितरांकरता वापरावीत. मधले बोट स्वतःच्या कपड्याला गंध किंवा कुंकू लावण्याकरता वापरावे. करंगळीच्या शेजारील बोट म्हणजे अनामिका, याने देवाला, गुरूंना, साधू संतांना गंध लावायचे असते. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे. ऋषींना तर्पण करताना करंगळीच्या बाजूने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे आणि पितरांना अंगठ्याच्या बाजूने तिरपा हात करून पाणी द्यावे. एकाने विचारले, एक शंका आहे, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल, तर सुतक असलेल्या व्यक्तीने सुतकात त्याचे व्यवसाय अन्यथा कार्यालयात जाऊन कर्तव्य करणे जरुरीचे असेल तर त्याने करावे का? व त्या संदर्भात व त्या दरम्यान अन्नग्रहण करण्याबाबत योग्य ते यमनियमांच्या बाबतीत मार्गदर्शन करावा, असा एक प्रश्न होता. तर वरील शंकेचं असं उत्तर आहे की सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगलकार्य करू नये अथवा कुठल्याही मंगलकार्यात जाऊ नये, कुठल्याही देवळात जाऊ नये. मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही.
आपला जो नित्यनियम आहे तो करावा. उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नामजाप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व 10 दिवस घराबाहेर पण जाऊ नये. सुतकामध्ये पलंग गादीवर झोपू नये. चहा सोडून कुठलेही गोड पदार्थ खाऊ नये. दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक राहू नये. अत्तर अथवा स्प्रे, परफ्यूम वापरू नये. नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत. 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी. सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावं. 11व्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली, गंध लावावे. या आत्म्याला पुढील गतीकरता 11वा, 12वा व 13वा दिवशीचे विधी करावेत. 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपकरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे. शंकर ही मृत्यूची देवता आहे. आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपकरणे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये. तर असा हा अगदी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. बघा, ही सगळी माहिती गरुड पुराणातली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा मला ही खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटली आणि तुम्हा सगळ्यांना शेअर करावीशी वाटली. तर स्वतःही ऐका आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. खूप खूप महत्त्वाची आहे. या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्या गोष्टी या माध्यमातून आपण एकमेकांपर्यंत पोहोचू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.